मनसेच्या आधीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणा। आज दुपारी 12 वाजता युती होईल, संजय राऊतांची माहिती। रात्री उशिरा भाजप आणि शिवसेनेमध्ये मंथन। बैठकीमध्ये सर्व 227 जागांवर सकारात्मक चर्चा, सूत्रांची माहिती। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला। शिंदे चव्हाणांमध्ये पहाटे 4 पर्यंत मॅरेथॉन बैठक। येत्या 2 दिवसांमध्ये स्थानिक पातळीवर चर्चेनंतर अंतिम निर्णय होणार। ठाकरे अंगावर आले तर राणे शिंगावर घेणार। ठाकरेंच्या विरोधात निलेश राणेंकडून व्यूहरचना। शिवसेनेच्या अंतर्गत रचनेमध्ये झाला बदल। पुण्यात निष्ठावंत शिवसैनिक आक्रमक। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपसोबत युती नको। शिवसेनेनं स्वबळावर लढावं, ही कार्यकर्त्यांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊ नये। प्रशांत जगतापांनी सुप्रिया सुळेंकडे केली मागणी। जगताप राजीनाम्याबाबतचा निर्णय आज जाहीर करण्याची शक्यता। काका पुतण्याच्या एकत्रीकरणामुळे नाराज जगताप यांच्या मनधरणीचा प्रयत्न। प्रशांत जगताप शरद पवारांवर नाराज। शरद पवार यांच्याकडून जगतापांच्या मनधरणीचे प्रयत्न। पुण्यामध्ये काका पुतण्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा। शरद पवारांच्या समर्थकांनी घेतली अजित पवारांची भेट। मुंबईमध्ये 100 पेक्षा कमी जागा नकोच, या भूमिकेवर शिवसेना ठाम। शिवसेना भाजप नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू। महानगरी मुंबईमध्ये युती करायचीच, फडणवीस शिंदेमध्ये ठरलं। नेत्यांच्या रात्री दीर्घकाळ चालल्या बैठका। मुंबईचा निर्णय अजित पवार घेणार, सुनील तटकरेंची माहिती। मुंबईमध्ये महायुतीमध्ये जाण्याची राष्ट्रवादीकडून चाचपणी। नवाब मलिकांचं करायचं काय? भाजपच्या आग्रहाखातर मलिकांची जबाबदारी बदलायची की नाही, यावर राष्ट्रवादीचा निर्णय लवकरच। काँग्रेस मुंबईमध्ये मवियामध्ये नाहीच। ठाकरेंनी काँग्रेसला मुंबईत दूर ढकललं। युतीची बंद केलेली दारं उघडण्याचा प्रयत्न करू नका, मंत्री उदय सामंतांचा थेट इशारा। भाजपनं ईडीला घाबरलेल्यांना मुक्त प्रवेश द्यावा, वडेट्टीवार यांनी काढला फडणवीसांना चिमटा। मनपा निवडणुकीच्या दरम्यानच जिल्हा परिषद निवडणुका। दिलीप वळसे पाटील यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलणार। औरंगाबाद नव्हे तर आता छत्रपती संभाजीनगर विमानतळ होणार। विमानतळाचं नाव बदलायला नागरी उड्डाण मंत्रालयाची परवानगी। माणगावमधील डम्पिंग ग्राउंडमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। धुरामुळे अनेकांना श्वसनाचा गंभीर आजार।